आताच 5 मिनिटांपूर्वी नवीन आलेल्या बातमीनुसार सोन्या चांदीचे भाव प्रचंड प्रमाणात घसरायला सुरुवात झाली आहे। परवापेक्षा काल सोन्याचा दर उतरलेला होता। कालच्यापेक्षा आज भयंकर सोनं या ठिकाणी घसरलेलं आहे, जे पाहून डोळ्यावर तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही। अखेर सोन्याचा भाव पूर्णपणे बदललाय। सरकारने केला सोन्याचा भाव फिक्स। सोने खरेदी करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली। अखेर सोन्याचे नवीन भाव सरकारने जाहीर केलेत। 5 मिनिटांपूर्वी स्वतः प्रधानमंत्र्यांनी एक असा मोठा निर्णय या ठिकाणी सोन्याबद्दल घेतलाय की ज्यामुळे सोन्या चांदीचे भावच या ठिकाणी पूर्णपणे बदललेत। अचानक घेतलेल्या एका मोठ्या निर्णयामुळे सोन्या चांदीच्या बाजारात प्रचंड उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण तयार झाले। कारण आता सोन्या चांदीचे भाव पूर्वीसारखे राहिलेले नाहीत। सोन्या चांदीचे भाव पूर्णपणे बदललेत। आजचा जर तुम्ही 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचा नवीन भाव जर बघितला तर तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही। कारण की स्वतः सरकारने आता सोन्याच्या भावाच्या बाबतीत एक महत्त्वाचा नवा नियम या ठिकाणी लागू केलाय। आता सोने चांदीची विक्री नवीन पद्धतीने होणार आहे। सोने आभाळाला टेकले होते। गेल्या 2-3 दिवसापासून सोने घसरू लागले होते, परंतु आता इथून पुढे सोने कधीच वाढू नये यासाठी सोन्याचा इथून पुढे भाव आता फिक्स ठेवण्यासाठी मोदी सरकारने एक नवा नियम या ठिकाणी लागू केला आहे। तुम्हाला चांगलंच माहिती आहे, पूर्वी या ठिकाणी टीव्हीवर जो भाव दिसायचा किंवा बाजारामध्ये जो सोन्याचा भाव सांगितला जायचा त्याच भावाने खरेदी विक्री या ठिकाणी सोन्याची राहिली होती। पण आता तसं अजिबात या ठिकाणी होणार नाही। आता नवीनच आता सोन्याच्या भावानुसार खरेदी होणार आहे। 2026च्या फेब्रुवारी महिन्यातील हा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी सरकारचा म्हणावा लागेल। काल सरकारनं एक मध्यरात्री हा मोठा निर्णय या ठिकाणी लागू केलाय। कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी केला आणि ज्यामुळे सोन्या चांदीच्या किमतीमध्ये हा विचित्र आणि अतिशय वेगवान पद्धतीने बदल जाणवलाय। सोने विक्री करणारे जे विक्रेते आहेत ते देखील आता हा निर्णय पाहून हैराण झालेत। इतके भाव कसे काय बदलले आज? कारण की आज सकाळचे भाव जाहीर झाले। आता त्या ठिकाणी भाव सकाळचे वेगळे होते आणि सरकारने जे आता नवीन नियम लागू केलाय त्यानंतर आता इथून पुढे सर्व भाव सोन्याचे वेगळे राहणार आहेत। मग नेमका आता आज काय सोन्याचे भाव आहेत? आजचा ताजा 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचा नवा भाव या ठिकाणी काय जाहीर झालाय? खरंच हा भाव बदलला आहे का? नेमकं किती रुपयाचा बदल झालाय हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। कारण की सोन्या चांदीच्या इतिहासात पहिल्यांदा सरकारनं हस्तक्षेप करून मोठ्या भावामध्ये बदल केलाय। गेल्या वर्षभरापासून सोनं 70 ते 75% वाढलं होतं। गोरगरीब जनतेच्या हाताच्या पलीकडे गेलं होतं आणि सोनं नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने सोनं चांदीच्या विक्रीवर एक नवा निर्णय या ठिकाणी लागू केलाय, ज्यामुळे आता सोनं चांदीची विक्री नव्या पद्धतीने होणार आहे, नव्या नियमानुसार होणार आहे आणि ज्यामुळे सोन्या चांदीचा जो भाव आहे तर तो आता अशा वेगळ्या पद्धतीने राहणार आहे। त्यामुळेच आजचा जो आता सोन्याचा ताजा भाव आहे, जो 18 कॅरेट सोन्याचा भाव ताजा काय आहे, 24 कॅरेट सोन्याचा ताजा भाव काय आहे आणि 22 कॅरेट सोन्याचा ताजा भाव काय आहे, तो आजचा या ठिकाणी पूर्णपणे अतिशय वेगळा आहे। पहा, लोकांना वाटत होतं काल थोडंफार सोनं बदललं होतं किमतीमध्ये, आज थोड्याफार किमतीने बदललेत, पण आज तसं झालं नाही। आज अचानक किमतीमध्ये असा मोठा बदल झाला की ज्यावर लोकांना विश्वास ठेवणं आता कठीण झालं आहे। ही बातमी स्वतः प्रशासकीय सूत्रांनी सांगितली आहे आणि ज्यामुळे भाव जाहीर होताच एकाच तासामध्ये बाजारामध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। आता सोनाराच्या त्या ठिकाणी दुकानाच्या समोर गाड्या लावायला देखील जागा उरली नाही। जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, धुळे असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, या ठिकाणी सराफा बाजारामध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आज निर्माण झालं आहे। कारण की सोन्याचा भाव उलटा फिरलाय। सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती सरकारने अधिकृतपणे जाहीर केली। सोन्या चांदीचे दर ज्यामुळे पूर्णपणे आज पलटी मारलेत, ज्यामुळे आता सोना चांदीचा भाववाढीचा खेळ संपलाय। आज दुपारी पुन्हा एकदा सोन्याचे आता नवे दर या ठिकाणी आता प्रसिद्ध करण्यात आलेत, ज्यामुळे सोन्या चांदीचं मार्केट पूर्णपणे बदललंय। गेल्या 15 दिवसापासून सोनं सातत्याने आता चढ उतार या ठिकाणी आता होत होतं, त्यामुळे किमती हळूहळू वाढत चालल्या होत्या, पण गेल्या 2-3 दिवसांमध्ये घसरण पाहायला मिळाली। अचानक सोनं वाढलं होतं, पण काल झालेल्या बैठकीमध्ये मोदी सरकारने असा मोठा निर्णय घेऊन टाकला, ज्यामुळे सोन्या चांदीचे भाव फिक्स झाले। आता भाव कधीच बदलणार नाहीत। सोन्या चांदीचा भाव आता फिक्स होणार। आता इथून पुढे सोन्याचे भाव बदलण्यासाठी वेगळेच नियम लागू करण्यात येणार। इतिहासात पहिल्यांदाच आता इतका सोन्याचा मोठा बदल या ठिकाणी झालाय, ज्यामुळे आजचे भाव पूर्णपणे या ठिकाणी आता बदलून गेलेले आहेत।
आजचे भाव सोन्याचे जे आहेत ते तुम्ही टीव्हीला पाहिले होते, पेपरला वाचले होते, ते भाव आता नाही आहेत. आता स्वतः सरकारने आता निर्णय जाहीर केला, त्यामुळे सोन्याचे भाव इथून पुढे वेगळे लागू होणार आहेत. मग आता काय आहेत आजचे भाव किती रुपयांनी या ठिकाणी सोनं आता विकू लागलंय, काय आताच्या 24 कॅरेटचा दर, चांदी त्या ठिकाणी किती रुपये किलोनं विकली जाऊ लागल्या, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता देणार आहे. पहा, खरं तर हा जो या ठिकाणी निर्णय तर तो पूर्वी दाबण्याचा प्रयत्न केला जात होता. काही ठिकाणी अजूनही जुन्या भावाने सोनं विकलं जात होतं, पण तुम्ही जो आता भाव नवीन आता ऐकणार आहात ते लक्षपूर्वक पहा. खरे भाव या ठिकाणी कोणते आहेत ते जाणून घ्या. नुसती या ठिकाणी फक्त आजचा भाव जाणून व्हिडिओ बंद केला तर तुमचं कदाचित नुकसान होणार आहे. कारण की येणाऱ्या काळात काय होणार आहे, पुढील 3 महिन्यांसाठी कशा पद्धतीने सोन्याच्या भावामध्ये या ठिकाणी बदल होणार आहे, 31 मार्च 2026 पर्यंत कशा पद्धतीने सोन्याचे भाव असू शकतात, अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही आता तयारी करायची आहे. मार्च एंडिंग पर्यंत भाव कसा फिरणार आहे याची देखील माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे. त्यामुळे तुमची सविस्तर या ठिकाणी माहिती आता या ठिकाणी सांगणार आहे. पहा, आजचे भाव सोन्याचे काय आहेत हे सगळ्यात पहिल्यांदा आता आपण या ठिकाणी जाणून घ्यायला सुरुवात करूया. आजचे ताजे भाव नेमकं काय आहेत, आज 18 कॅरेट सोन्याचा भाव काय, 22 कॅरेट सोन्याचा भाव काय आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव काय, हे ताजे भाव आपण लगेच पाहणार आहोत. 30 सेकंदामध्ये या ठिकाणी ताजे भाव पहिल्यांदा पाहूया. त्यानंतर मार्च एंडिंग पर्यंत नेमकं सोन्याच्या भावामध्ये काय बदल होणार आहेत, मार्च एंडिंगला नेमकं काय होणार आहे, मार्च 31 पर्यंत कशा पद्धतीने आता सोन्याचे भाव राहणार आहेत, काय सरकारने भाव फिक्स केलेत, कशा पद्धतीने 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेटचे भाव फिरणार आहेत. तुम्ही नेमकं आता काय करायचं आहे, काय कारण आहे सोन्याचं, आता वाढीमागचं सगळ्यात सविस्तर माहिती सांगतो बघा. जर तुम्हाला सोनं खरेदीत फायदा मिळवायचा असेल, तर तुमचं नुकसान होऊ द्यायचं नसेल, तुमची फसवणूक होऊ द्यायची नसेल, तर 100% सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी आपण ताज्या सोन्याच्या दरापासून सुरुवात करूया. 18 कॅरेटचे भाव काय आहेत, 22 कॅरेट 24 कॅरेटचे नेमकं ताजे दर काय सुरू आहेत हे आता या ठिकाणी जाणून घेणारच आहोत. परंतु त्यासोबत अचानक सोन्यामध्ये घसरण का सुरू झाली, आता यामागचे मूळ कारण काय, मध्यरात्री नेमकं सरकारने कोणता नियम लागू झाला आणि त्याच्या सोन्याच्या बाजारावर इतका मोठा परिणाम कसा काय झाला, लोकांची गर्दी आता सोनारांच्या दुकानामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात कशी काय वाढू लागल्या आणि आगामी काळात सोन्याची घसरण आपल्यासाठी या ठिकाणी सुवर्ण संधी आहे का, या ठिकाणी मोठं संकट आहे का, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. सध्या मार्केटमध्ये जो आता बदल झाला आहे त्यामध्ये एक अतिशय धक्कादायक आणि गुपित कारण दडलेलं आहे. चीनमधून एक अशी धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आल्या ज्यामुळे संपूर्ण जागतिक बाजारपेठ उलटी फिरल्या. त्यातच भारत सरकारने देखील नवीन धोरण जारी केलंय. नवीन धोरण जारी केलं असून त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होणार आहे. आज सकाळी 10 वाजता जे सोन्याचे भाव होते ते दुपारी 12 नंतर पूर्णपणे बदललेत. सकाळी आता लोकांनी टीव्हीवर पाहिलेले दर या ठिकाणी वेगळे होते. बरेच लोक सकाळ सकाळी टीव्हीवर बातम्या पाहतात ज्यामध्ये 18 कॅरेट 22 कॅरेटचे सोन्याचे आता दर या ठिकाणी सांगितले जातात. टीव्हीवरील बातमी या ठिकाणी खूप जोरजोरात ओरडून सांगतात की सोने वाढले किंवा सोनं कमी झालं, पण सामान्य माणसाला वाटते की यात काहीतरी मोठा फरक नाही आहे. जास्तीत जास्त 500,000 रुपयांची घट होईल किंवा 200-300 रुपयांनी वाढेल, पण या पलीकडे काही घडत नाही असं लोकांना पहिला वाटायचं. सोन्याचे भाव या ठिकाणी खूपच वाढल्यामुळे लोकांनी त्याकडे आता खरेदीकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती. सोन्याच्या किमती आता या ठिकाणी आवाक्याबाहेर या ठिकाणी गेल्या होत्या असे समजून लोकांनी सोन्याच्या बातम्या देखील पाणी सोडून दिलं होतं. पण आज अचानक जे काय घडलं म्हणजे काल मध्यरात्री जे काय सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला की या निर्णयामुळे सोन्याच्या किमती पूर्णपणे बदललेत. त्यामुळे 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव जर तुम्ही पाहिले तर नक्कीच तुम्ही खुश व्हाल. ज्या लोकांनी सोन्याची आशा सोडून दिली होती ते देखील आता विचार करत आहेत. काही लोकांचे म्हणणे होते की सोने खरेदी करणे बंद करा म्हणजे भाव आपोआप कमी होतील. काही जण आता स्पष्टपणे म्हणत होते की आता सोन्याच्या जे काय आहे तर ते आपल्याला सरकारने परिस्थितीकडे लक्ष दिलं पाहिजे. एक मोठा निर्णय त्यामुळे घेतला. आता एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या, कारण फक्त भाव ऐकून जर व्हिडिओ बंद केला तर तुमचे नुकसान होऊ शकते. यामागचे कारण असे आहे की बाजारात काही ठराविक मोठे गुंतवणूकदार तयार झालेत जे एका दिवसात करोड रुपयांची सोने खरेदी करू लागलेत. जेव्हा किलोमध्ये सोनं खरेदी केलं जातं तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण मार्केटमध्ये होतो. जर एखाद्या मार्केटमध्ये काही मूठभर लोक इतक्या मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असतील तर सर्वसामान्य ग्राहकांसाठी सोने उपलब्ध राहणार नाही. म्हणजे याचाच अर्थ सोन्याची
जे काय मागणी वाढते आणि मागणी वाढली की पुरवठा कमी होतो. मार्केटचं साधं गणित आहे. जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो तेव्हा त्या वस्तूंचा भाव आपोआप वाढत जातो. सोन्याचा जो काय फुगा आहे जो तयार झाला होता तर तो अशाच मोठ्या गुंतवणूकदारामुळे तयार झाला होता. याची पडताळणी झाली आणि त्यामध्ये सोन्याच्या भाववाढीमागचे खरे कारण या ठिकाणी आता समोर आले आहे. ते कारण मोडीत काढण्यासाठी सरकारने नवीन नियम लागू केलेत. त्यामुळे आज सोन्याचा भाव बदललाय. आता सर्वात आधी आपण त्या ठिकाणी सुरुवात करूया ती म्हणजे चांदीपासून. चांदी ही जी आहे तर ती आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, चांदी 255 रुपये प्रति ग्रॅमने विकू लागली आहे आणि एका तोळ्याचा म्हणजे 10 ग्रॅमचा विचार केला तर 2570 रुपये. एका किलोचा जर विचार केला 2,50,000 रुपयांच्या आसपास चांदी या ठिकाणी विकली जाऊ लागल्या. त्यानंतरचा प्रश्न येतोय 18 कॅरेट सोन्याचा. 18 कॅरेट सोन्याचा जर विचार केला तर 10,362 रुपये या ठिकाणी प्रति ग्रॅम आणि या ठिकाणी एका तोळ्यात जर विचार केला तर या ठिकाणी 1,09,000 रुपयाच्या आसपास आहे. त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा ताजा भाव जर विचार केला तर आता 1 ग्रॅमला 12,300 रुपये. एका तोळ्याचा विचार केला 1 लाख या ठिकाणी 22 कॅरेट जर आता विचार केला 1 लाख या ठिकाणी आता या ठिकाणी 45,000 रुपये. 24 कॅरेट सोन्याचा विचार केला तर या ठिकाणी 13,550 रुपये. एका तोळ्याचा विचार केला तर या ठिकाणी आता 1 लाख आता 47 ते 48,000 रुपयांनी सोनं या ठिकाणी आता विकू लागले. मग मार्च एंडिंग पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे? काही तज्ज्ञ सांगतात तुम्हाला थांबायचं आहे, काही तज्ज्ञ सांगतात तुम्हाला आत्ताच खरेदी करायचं आहे. पण नेमकं तुम्हाला काय करायचं आहे हे या ठिकाणी तुम्ही आता जवळच्या अनुभवी तज्ज्ञांकडून किंवा अनुभवी सोनारांकडून विचार करून मगच सोने खरेदी करा असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलंय. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.